नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आलेले खासरात आले नाही बरेच दिवस, कारण की खासरात यायला बघा असा ओढा आहे. आता नदीसारखं त्याला पाणी असतं जास्त पाऊस असला की, आणि जास्तच पाऊस होता त्यामुळं काय नदी ओढ्याच्या पलीकडं आलेच नाही. भाताचा तरवा टाकलेला आज कंप्लीट 1 महिना झालेला आहे. पाऊस जास्त असल्यामुळं इकडे येताच आलं नाही. आणि ही विहीर भाताची 3 खासरं आहेत. ह्या विहिरीपासून ते त्या आंब्यापर्यंत आहे. आणि तरवा आज कंप्लीट 1 महिन्याचा झालेला आहे. तर तरवा बेनायला आलेले मी. आणि शेणखत बघा किती खासरात टाकलेले, असे शेणाचे ढिकळ आहेत. बरीच मोठी मोठी ढिकळं होती, पण ती अशी बारीक बारीक फोडून पीस करून टाकलेलं. अख्ख्या शेणन माती एकच केलेलं, एवढं खत टाकलेलं आहे शेणखत कासरात. भात लावणीच्या अगोदर फणपाळी टाकायच्या अगोदर खत टाकून घेतलं, नंतर फणपाळी मारून घेतलेली. आणि वड्याच्या बाजूला बघा किती झाड आहेत आमच्या. वडा इतका खोल आहे आणि एवढा जोरात पाऊस झालेला, त्या खळ्या नळ्याच घेतलेल्या त्या पावसाने, तर इथं बांध थोडासा फुटून गेलेला आहे बघा, असं खड्डाच झालेला आहे. इतका जोराचा खड्डा झालेला आहे आणि एवढा जोरात पाऊस आलेला. हे झाड असल्यामुळं तरी मुळ्यांमुळं जरा हे बांध वाचलेला आहे. आणि असा खोल खड्डा आहे, वडाचे पूर्ण नदीच तयार होती. आता कमी पाणी आहे वड्याला. तर म्हणलं तरवा बेनावा. तरवा बघा किती सुंदर हिरवागार आहे.